मी अश्विनी ढोले. मी आज माझ्या जीवनात कसे कसे बदल घडले त्याबद्दल थोडं सांगते. माझे 1ली ते 10वी शिक्षण आमच्या गावीच झालं. त्यानंतर 11वी 12वी LSVD जवळ कॉलेजला झाली. त्यानंतर कशाला ऍडमिशन घ्यायचा हा प्रश्न होता. मग मला जास्त फिजिक्स केमिस्ट्री खूप अवघड जात असल्यामुळे मला BSc तर नाही करायची नव्हती. त्यामुळे मी BCS हे क्षेत्र निवडलं. पहिल्यांदा मला माहित पण नव्हता की कॉम्प्युटर कसा चालवायचा. त्या कॉम्प्युटरचा काहीच नॉलेज नव्हतं. जसं जसं मी BCS ला आले तसं 5-6 महिने गेला. त्यानंतर कोरोना आला. त्यामुळे आमचं BCS मधील काहीच गोष्टी या कव्हर नाही करता आल्या. मग त्यानंतर BCS माझं कंप्लीट झालं. नंतर मी 1 वर्ष तरी घरीच राहिले. MSc काही केली नव्हती. मग त्यानंतर थोड्या दिवसांना या क्लास बद्दल माहिती मिळाली. मग म्हटलं जाऊन फ्री डेमो तर आपण जॉईन तर करून बघावा. मग मी आधी सरांकडे आले की कसं काय काय शिकवतात ते बघण्यासाठी. मग डेमो जॉईन केला आणि मला डेमो खूप आवडला. त्यामुळे मी ते क्लास कंटिन्यू केले. पहिल्यांदा फ्रंट एंडची बॅच केली. त्या फ्रंट एंड मध्ये आम्हाला HTML, CSS, बूटस्ट्रॅप, टेम्पलेट मॉडिफिकेशन आणि React.js या गोष्टी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केल्या आणि शिकवल्या. ते आम्हाला समजलं पण. आणि त्यानंतर मग नेक्स्ट बॅच आमची जावाची सुरू होणार होती. मग ते पण आम्ही जॉईन केली. जावामध्ये कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, MVC, IOC, वेब सर्व्हिस कशी करायची, मायक्रो सर्व्हिस कशी करायची हे देखील खूप छान पद्धतीने सांगितलं. आता आम्हाला कुठे म्हणजे त्या कोड मधील काय विचारलं तर आम्हाला सांगता येईल एवढा आम्ही प्रॉपर झालो आहे. आता आम्ही कुठे त्रास बाहेर गेलो तर आम्ही एखादी वेबसाईट जर बघितली तर त्या वेबसाईट मागे काय कोड आहे त्याचंही खूप छान म्हणजे तेही आम्हाला खूप छान प्रकारे समजते. नंतर आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेस फर्स्ट टाइमला इंटरव्ह्यू देताना आम्ही खाली बसून खूप छान इंटरव्ह्यू देत होतो. पण ज्यावेळेस आमचा मॅडम इंटरव्ह्यू घेत होत्या त्यावेळेस आम्हाला पहिल्या दिवशी तर काही बोलताच आलं नाही. मग नंतर प्रॅक्टिस झाल्यामुळे आता आम्ही छान प्रकारे इंटरव्ह्यू देऊ शकतोय. त्यानंतर GitHub हे सुद्धा इथे शिकवले जाते. आपण एखादा ऍप्लिकेशन बघतो पण त्या ऍप्लिकेशन मागे आपण काय काय करतो हे आपल्याला माहित नसते. पण इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की ह्या ऍप्लिकेशन मागे आपल्याला एवढा सारा कोड करावा लागतो. त्यानंतर हे ऍप्लिकेशन तयार होतं. अशी खूप प्रकारचे नॉलेज आम्हाला या रियालिटी मध्ये आल्यानंतर समजलं. पण मी तर हे आधीच केलं असतं तर 1 वर्ष माझं वाया पण गेलं नसतं. पण आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही रियालिटीचा क्लास जॉईन नाही करू शकलो. पण आमचा जो गेलेला वेळ आहे तसा तुमचा पण जाऊ नये म्हणून तुम्ही आताच फ्री डेमोसाठी येऊन किमान डेमो तरी जॉईन करून बघू शकता. एवढेच बोलून मी थांबते. थँक्यू रियालिटी.